नमस्कार मित्रांनो, राज्य सरकार किती लबाड आणि सत्तेसाठी किती लाचार हे 100% महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना कळालं असेल। याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार, पण आता नागपूरमध्ये बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वात जे आंदोलन उभं केलं त्याच्यामध्ये राज्य सरकारने सध्या एक तारीख दिली आहे आणि ती तारीख आहे 30 जून 2026। म्हणजे राज्य सरकार कर्जमुक्ती करणार, पण त्याच्यासाठी समिती नेमणार आणि त्याचा अभ्यास करणार आणि 30 जून 2026 ला कर्जमुक्ती करणार। मग राज्य सरकार शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यावर त्यांच्या कुटुंबांना पैसे देणार आहे का, हे कुठेतरी राज्य सरकारने ध्यानात घ्यायला पाहिजे। कारण आज सध्या शेतकऱ्यांना गरज आहे आणि गरज नसताना तुम्ही पैसे देणार असाल तर 100% राज्य सरकार कुठेतरी घोडचूक करतंय। मग शेतकऱ्यांची थट्टा उडवली जाते। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तुम्ही पाहिलं असाल 2000, 3000, 4000 अशा प्रकारे अकाउंटला पैसे जमा झालेत। मग याचा अर्थ काय होतोय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यांना एक हाती सत्ता घ्यायची, म्हणून शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आणि गाजर दाखवण्याचं काम त्यांनी केलं 30 जून 2026 ची तारीख देऊन। पण शेतकरी बांधवांनी कुठल्याही अशा प्रकारच्या तारखेला बळी न पडता आता आणि लगेच कोणी आपल्याला मदत केली, राज्य सरकारने तात्काळ मदत करायची तर दिरंगाई का केली याचं कारण प्रत्येक शेतकरी बांधवांनी शोधलं पाहिजे। कारण आजकाल पाहायला गेलं तर यांना फक्त पाहिजे ती सत्ता आणि ती सुद्धा स्वतःच्या पक्षाची। कारण स्वतःच्या स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक पक्ष सामोर आला आहे। त्यांना कुठल्याही जनतेच्या प्रश्नाशी काहीच घेणं देणं नाहीये, त्यांना एकमेव पाहिजे ती सत्ता। मग त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी आपले मत विकत न देता आपले मत विकासाला गेलं पाहिजे आणि आपलं मत योग्य उमेदवाराला गेलं पाहिजे। कारण आजपर्यंत पाहायला गेलं आमदार खासदारांच्या पगार वाढवल्या जात आहेत, त्यांच्या पगारी लाखोच्या घरात गेल्यात, पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडी मोल किंमत मोजावी लागते। त्यांच्या शेतीमालाला कुठल्याच प्रकारचा भाव मिळत नाहीये। मग राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून दिला तर तुमच्या कर्जमुक्तीची कुठलीच गरज नाहीये, तुम्ही कुठल्याच प्रकारची भीक घालत नाहीये। तुमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचाच पैसा जमा आहे, सर्वसामान्य व्यक्तींचाच पैसा जमा आहे। जर तुमच्या पगारीमध्ये वाढ होत असेल, तुमच्या खर्चामध्ये वाढ होत असेल तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाची किंमत का वाढत नाहीये, याचं उत्तर जनतेनं या शासनाकडून घेतलं पाहिजे। प्रत्येक शेतकरी बांधव हा बोलता झाला पाहिजे आणि आपल्या गावखेड्यामध्ये एखादा नेता आला तर त्याला प्रश्न आपण हे मांडले पाहिजेत। कारण यांना आपण कधीच प्रश्न मांडले नाहीयेत, म्हणून त्यांनी ओळखून सोडलंय की कोणत्याही निवडणुकीमध्ये 4 पैसे यांना दिले तर यांचे मत आपल्याला मिळतील। हे त्यांनी 100% गणित जुळवलंय, म्हणून आपला विकास होत नाहीये, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाहीये। कारण त्यांचं गणित 100% पक्का आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मताला 2000, 3000 अशा प्रकारची किंमत मोजावी आणि मते मिळवावीत। हे कुठेतरी त्यांचं गणित आपण मोडकळीस आणलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगलाच धडा शिकवला पाहिजे। कारण जर हे पैसे वाटत असतील, मत विकत घेत असतील तर 100% त्यांनी भ्रष्टाचार करूनच हे पैसे मिळवलेत। कारण एखादा नेता भ्रष्टाचार करतो, पैसा मिळवतो आणि त्याच्यातूनच भविष्यामध्ये सत्ता काबीज करतो। हे गणित त्यांनी 100% ठरवलेलं आहे। हे ठरवलेलं गणित आपल्या हातात आहे, कसं मोडकळीस आणायचं आणि आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्यायचा असेल तर सत्तेमध्ये सुद्धा आपला योग्यच माणूस बसवावा लागेल, ते सुद्धा शेतकरी पुत्र असेल तर त्याला 100% प्रायोरिटी दिली पाहिजे। नाहीतर आपण यांच्या पैशाला बळी पडलो तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत राहणार, शेतकरी बर्बादीला जाणार आणि हे सत्ताधारी 100% मौज मजेत दिसणार। म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्या पैशाला बळी न पडता आपल्या शेतीमालासाठी भाव मिळवून देण्यासाठी जो व्यक्ती लढत आहे त्या व्यक्तीच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। कारण यांनी आतापर्यंत आपल्या मतांची चोरी पैशाने केली आहे। कारण यांनी पैसे देऊन मते विकत घेण्याचा कार्यक्रम आतापर्यंत राबवलाय। त्यांना गणित 100% चुकलं नाही, त्यांना कळालंय
की लोकांची मते आपण विकत घेऊन सत्तेत बसू शकतो? हे गणित तोडण्याचं काम या नवयुवकांचं आहे. तुमच्यामध्ये शिक्षणाची धगधगती ज्वाला असेल, तुमच्या कुठंतरी 100% इमानदारीचं रक्त असेल आणि तुम्ही लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करणार असाल, तर या नेत्यांच्या समोर पैशाला बळी न पडता योग्य उमेदवार तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाठवला पाहिजे. तरच या नेत्यांना 100% याच्यातून एक शिकवण भेटल की पैसा हा सर्वस्वी नाहीये, तर समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवणं हा सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे. कारण या लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न कधी मार्गे लावले नाहीयेत, शेतकऱ्यांच्या कामाला कधी आले नाहीयेत, पण यांच्या पगारीमध्ये आणि यांच्या सत्तेमध्ये 100% ते मौन बाळगून आहेत. म्हणून ध्यानात ठेवा, या लोकांना धडा शिकवायचा आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्याची वेळ असते. 5 वर्षे बोंबलून काहीच फायदा होत नाही, कारण आपण त्या व्यक्तीला पदावर बसवतात आणि पदावर बसवल्यानंतर तुम्ही बोंबलता. 100% विचार केलाच पाहिजे. मतदान हा 100% करते वेळेस आपण कुठंतरी डोक्यानं विचार करूनच मतदान केलं पाहिजे. या गोष्टी कुठंतरी बदलायला हव्यात, तरच शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण होईल, शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देतील. या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीनं मतदान करते वेळेस या व्यक्तीकडे पैसा किती आहे, या व्यक्तीकडे आर्थिक संपत्ती किती आहे हे न पाहता तो व्यक्ती आपल्या समस्याचं निराकरण करणारा आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणारा आहे, शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारा आहे, सर्वसामान्य व्यक्तींचे प्रश्न मार्गी लावणारा आहे, या विचारांचा माणूस आपण सत्तेत पाठवला पाहिजे. हेच सांगण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलाय. आणि जितक्या लोकांपर्यंत शेअर करता येईल तेवढ्या लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जो झोपेमधला शेतकरी बांधव आहे तो जागा होईल आणि मतदानाच्या दिवशी या लोकांना धडा शिकवेल.